साखर कारखाने साधारणपणे 15 फेब्रुवारीच्या दरम्यान बंद झाले. काही त्याच्या आधी सुद्धा बंद झालेले होते. 15 फेब्रुवारी नंतर 15 मार्च झाला, 15 एप्रिल झाला, म्हणजे 2 महिने होऊन गेले. अनेक साखर कारखान्यांनी शेवटच्या 4 पंधरवड्याची बिलं दिलेली नाही. कारण थकबाकीचा आकडा महाराष्ट्राचा हा जवळपास 6,000 कोटीचा आहे आणि सोलापूर जिल्ह्याचा किती आहे? 360 कोटीचा आहे. 1 तारखेपर्यंत जर सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी शेतकऱ्याची थकीत बिलं दिली नाहीत तर 1 तारखेनंतर प्रत्येक साखर कारखान्याच्या चेअरमनच्या दारामध्ये शेतकरी जाऊन बसतील आणि त्याला जर का पैसे देता येत नसतील तर त्याच्या घरातली भांडी कुंडी शेतकऱ्याने आणावी. कारण शेतकऱ्याची थकबाकी असेल तर त्यांची भांडी जप्त करतात, त्याची घरं जप्त करतात, त्याच्या घराला कुलपं लावता. मग जर साखर कारखानदारांनी शेतकऱ्याची बिलं थकवली असतील तर साखर कारखानदाराच्या घरातली मालमत्ता शेतकऱ्यांनी बाहेर का काढू नये या प्रश्नाचं उत्तर द्यायला साखर कारखानदारांनी उत्तर तयार ठेवावं. या पद्धतीनं हे आंदोलन सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू करण्याच्या संदर्भातल्या स्पष्ट सूचना देण्यासाठीच म्हणून मी आता इथं प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे. वाढलेला उन्हाळा असताना पिकाला पाण्याची गरज आहे आणि भीमा नदी कोरडी ठणठणीत पडलेली आहे. उजनीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 50 टीएमसी पाण्याचा साठा असताना सुद्धा 80 टीएमसी सध्या पाण्याचा साठा असताना भीमा मात्र कोरडी ठणठणीत पडलेली आहे. ती काय पूजा करायला पाणी आणलंय काय, ठेवलंय काय, कशासाठी? वाळू ठेकेदारांच्याकडून पैसे घेऊन, लाच घेऊन जर शेतकऱ्यांची पिकं हे वाळवणार असतील तर 2 दिवसाच्या आत जर का भीमा नदीमध्ये उजनीतून पाणी सोडलं नाही तर या भीमा नदीच्या काठावरच्या दोन्ही काठाच्या गावातले शेतकरी 28 तारखेला म्हणजे सोमवारी उजनी धरणामध्ये जलसमाधीचं आंदोलन करतील. हा निर्णय घेण्यासाठी सुद्धा मी या ठिकाणी आलेलो आहे. तिसरा मुद्दा, सोलापूर जिल्ह्यातून सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे जातो. त्याचा अवॉर्ड होऊन 21 माझ्या माहितीप्रमाणे 21-22ला 3.5 वर्ष होऊन गेली, परंतु सरकारकडे पैसे नाहीत म्हणून शेतकऱ्यांना ते पैसे दिले गेलेले नाहीत. आता सध्याचा गेल्या 3 वर्षामध्ये जमिनीचा बाजारभाव वाढलेला असताना आता सरकार म्हणतंय केवळ तुम्हाला व्याज देऊ, परंतु तुम्ही 7 बाऱ्यावर नाव चढवलं, जमिनीचा कब्जा घेतला, शेतकऱ्यांना पैसे मात्र दिलेले नाहीत. त्यामुळे हे सगळं व्यवहार बेकायदेशीर ठरतात. आम्ही लवकरच एक याचिका कोल्हापूर खंडपीठासमोर दाखल करतोय